नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला अळूवडी कशी करतात हे दाखवणार आहे। त्यासाठी मी अळूवडीची पानं घेतलेली आहेत। अळूवडीची पानं असतात त्यांचे देठ असे काळे असतात। आणि ही सर्व पानं स्वच्छ धुवून आणि कोरड्या फडक्याने पुसून घेत आहे। अळूवडी बनवण्यासाठी पानांचे देठ मी कापून घेत आहे। राहिलेल्या पानांच्या शिरा मी लाटण्याच्या सहाय्याने दाबून घेत आहे। त्यामुळे अळूवडीची वळकटी तयार करताना अळूवडीची पानं तुटत नाही आणि अळूवडीची वळकटी व्यवस्थितरित्या होते। देठ आणि शिरा कापून झालेलं पान मी एका बाजूला ठेवत आहे। आता मी तुम्हाला अजून दुसरे एक पान दाखवते। त्याच्या शिरा आणि देठ कसं कापतात ते दाखवणार आहे। अळूवडीचं पान स्वच्छ फडक्याने पुसून घेत आहे। पान पुसून झाल्यानंतर अळूवडीच्या पानाच्या जाड शिरा आहेत त्या कापून घेत आहे। अळूवडीच्या पानांच्या शिरा आणि देठ कापून घेतलेले आहेत आणि लाटणीच्या सहाय्याने इतर राहिलेल्या शिरा आहेत त्या दाबून घेत आहे। अळूवडीची इतर पानं आहेत त्यांचेही देठ आणि शिरा अशा कापून घेणार आहे। अळूवडीची छोटी पानं आहेत त्यांचे फक्त मी देठ कापून घेत आहे आणि राहिलेल्या शिरांवर मी लाटणीच्या सहाय्याने दाबून घेत आहे। पंधरा अळूवडीची मोठी आणि छोटी पानं आहेत त्यासाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे। हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे। अर्धा किलो चण्याच्या पिठामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ घालत आहे। एक छोटा चमचा हिंग घालत आहे। 2 चमचे सफेद तीळ स्वच्छ धुवून तव्यावर गरम करून भाजून ते मी ह्यात घालत आहे। 3 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालत आहे। थोडं चवीपुरतं केमिकल विरहित गूळ घालत आहे। दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे। शेंगदाणे भाजून ते मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहे। एक चमचा जिरे पावडर, 2 चमचे धणे पावडर, 2 चमचे जाडसर वाटलेली बेडगी मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद,
चवीपुरतं मीठ घालत आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायला सुरुवात करत आहे. पीठ भिजवताना मीठ थोडं कमीच घालावं, कारण चव घेऊन नंतर आपल्याला मीठ घालता येतं. यामध्ये मी चिंचेच्या ऐवजी 2 लिंबांचा रस घालत आहे. जर तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता. पीठ आपल्याला पातळ भिजवायचं नाही, तर पीठ आपल्याला दाटसर भिजवायचं आहे. व्हिस्करच्या सहाय्याने संपूर्ण पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे. आणि या पिठामध्ये थोडं कच्चं तेल घालत आहे. तेल घालून पुन्हा एकदा पीठ मी मिक्स करून घेत आहे. तयार केलेलं पीठ आता मी पानांना लावायला सुरुवात करते. हे अळूवडीचं पान आहे, तर ह्या अळूवडीच्या पानाच्या पाठच्या बाजूला मी पीठ लावून घेणार आहे. अशा प्रकारे पीठ लावून घेत आहे. संपूर्ण पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे. दुसरं अळूवडीचं पान ठेवताना अशा प्रकारे ठेवायचं आहे. आता ह्या अळूवडीच्या पानाला पीठ लावायला सुरुवात करते. दुसऱ्या पानाला पीठ लावून झालेलं आहे, तर तिसरं पान पुन्हा आपण पहिल्या पानासारखं लावून घ्यायचं आहे. आता तिसऱ्या पानालाही पीठ लावून घेत आहे. तिसऱ्या पानाला पीठ लावून झालेलं आहे, तर आता आपण चौथं पान दुसऱ्या पानासारखं लावून घेणार आहोत. ह्या पानालाही पीठ लावून घेत आहे. चौथ्या पानाला संपूर्ण पीठ लावून झालेलं आहे, तर आता पाचवं पान मी पहिल्या पानासारखं लावून घेत आहे आणि त्यालाही पीठ लावून घेत आहे.
अशा प्रकारे 5 पानांना संपूर्ण पीठ लावून घेतलेलं आहे. आता ह्या पीठ लावलेल्या अळूवडीच्या पानांची वळकटी करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे अळूवडीची पानं मी दुमडून घेत आहे. आता अळूवडीची पानं आतल्या साईडला दुमडून घेत आहे. त्या पानांनाही पीठ लावून घेत आहे की जेणेकरून ही पानं सुटणार नाहीत. आता अळूवडीच्या पानांची तिसरी साईडही फोल्ड करून घेत आहे. दुमडून घेतलेल्या पानांना पीठ नीट व्यवस्थित लावून घेत आहे. आता वळकटी करताना जाडसर बाजू आहे तिच्यापासून सुरुवात करायची. अशा प्रकारे अळूवडीच्या पानांची वळकटी करत आहे. अळूवडीच्या पानांची छानपैकी वळकटी तयार झालेली आहे. अळूवडीच्या पानांचा उंडा तयार झालेला आहे. राहिलेल्या अळूवडीच्या पानांचे मी उंडे तयार करून घेत आहे. पंधरा पानांचे मी 3 उंडे तयार करून घेतलेले आहेत. आता तयार झालेले अळूवडीचे उंडे मी वाफेवर शिजत ठेवणार आहे. 2 उंडे मोदक पात्रामध्ये शिजवून घेत आहे. मोदक पात्राच्या तळाशी पाणी ठेवून त्या पाण्यामध्ये रिंग ठेवून त्याच्यावर चाळण ठेवून गॅसच्या मध्यम आचेवर हे उंडे मी मोदक पात्रामध्ये अर्ध्या तासासाठी शिजवून घेत आहे. अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून मोदक पात्र मी थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि मोदक पात्र थंड झाल्यानंतर त्याचं झाकण उघडत आहे. अळूवडीचे उंडे छानपैकी शिजलेले आहेत. एक अळूवडीचा उंडा मी कुकरमध्ये शिजत ठेवलेला होता, तोही आता कुकरमधून बाहेर काढत आहे. अळूच्या 3 उंड्यांपैकी 1 उंडा मी वापरणार आहे आणि बाकीचे 2 उंडे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता तळण्यासाठी मी अळूवड्या कापायला सुरुवात करत आहे. अळूच्या उंड्यापासून अळूवड्या मी कापून घेत आहे.
अळूवडीच्या उंड्यापासून सर्व अळूवड्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या अळूवड्या तळण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर तव्यावर तेल घालून तेल गरम करून घेत आहे. तव्यावरचं तेल गरम झाल्यानंतर एक एक अळूवडी मी तव्यावर ठेवत आहे. सर्व अळूवड्या मी तेलामध्ये तव्यावर लावून घेत आहे. तव्यावर सर्व अळूवड्या लावून घेतलेल्या आहेत. अळूवडीची एक साईड छानपैकी भाजलेली आहे. तर आता दुसरी साईड भाजण्यासाठी त्या मी पलटून घेत आहे. सर्व अळूवड्या मी परतून घेतलेल्या आहेत. भाजून झालेल्या सर्व अळूवड्या मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. खमंग आणि स्वादिष्ट अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पाहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.